नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेपर टू कॉमर्स या विषयामधून महाराष्ट्र सेट परीक्षा देणार असाल तर तुमच्यासाठी हा सेशन अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण 2024च्या परीक्षेमधले युनिट वाईज PYQs बघणार आहोत, ज्यामध्ये आपलं युनिट 1 असणार आहे बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस. ठीक आहे, तर यावरती सर्व प्रश्न म्हणजे या युनिटमधून जितके प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह बघणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या 3 ऑगस्ट पासून आपली पेपर टू कॉमर्सची लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण पेपर टू कॉमर्सचा सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसे की फुल सिलेबस नोट्स आहेत, मॉक टेस्ट आहे, PYQs विथ एक्सप्लेनेशन आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील, मॅरेथॉन सेशन असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला पेपर 1चा अभ्यास करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला पेपर 1चा कम्प्लीट कोर्स हा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर अजिबात उशीर करू नका आणि हा चान्स अजिबात मिस करू नका. या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन सुरू करू शकता. तर हा तुमचा पहिला प्रश्न आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी काय विचारले 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, यामध्ये विचारले की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिन्सिपल ऑफ WTO. WTOचा हा कुठला प्रिन्सिपल नाहीये, म्हणजे दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला हा प्रिन्सिपल नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे, फ्री ट्रेड, नॉन डिस्क्रिमिनेशन, फेअर कॉम्पिटिशन अँड डिस्क्रिमिनेशन. ठीक आहे, आता WTO काय आहे, WTO काय करतं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करतं की बाबा फ्री ऑफ ट्रेड व्हायला पाहिजे, कुठलंही डिस्क्रिमिनेशन नाही व्हायला पाहिजे, कॉम्पिटिशन असेल तर ते फेअर असलं पाहिजे है ना, डिस्क्रिमिनेशन नाही व्हायला पाहिजे. मग डिस्क्रिमिनेशन असणं हे कसं असू शकतं प्रिन्सिपल, ऑब्व्हियसली नसणार तो. त्यामुळे ऑप्शन डी डिस्क्रिमिनेशन हा WTOचा प्रिन्सिपल नाही. ठीक आहे, प्रश्न काय म्हटलंय बघा, डिसइक्विलिब्रियम इन बॅलन्स ऑफ पेमेंट इज कॉज्ड बाय विच इकॉनॉमिक फॅक्टर. असं कुठला आर्थिक घटक आहे जो की बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये असमतोल निर्माण करू शकतो. ठीक आहे, सेक्युलर असमतोल आहे का, म्हणजे सेक्युलर डिसइक्विलिब्रियम आहे का, रिलिजियस आहे, युनिफॉर्म आहे की इनकन्सिस्टंट आहे. ठीक आहे, तर तो आहे तुमचा सेक्युलर. कुठला, सेक्युलर. ठीक आहे, सेक्युलर डिसइक्विलिब्रियम काय करतो, म्हणजे हा दीर्घकालीन असमतोल आहे. मग ह्याच्यामध्ये औद्योगिकरण, लोकसंख्या वाढ, तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये जर बदल झाले है ना, किंवा उत्पादनामध्ये जर बदल झाला तर त्याच्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये सुद्धा एक दीर्घकालीन काय होतो, तफावत निर्माण होत असतो. ठीक आहे ना, मग त्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये सुद्धा डिसइक्विलिब्रियम निर्माण होत असतो. आलं लक्षात. सो त्यामुळे ऑप्शन ए इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय अ फॅक्टर दॅट डज नॉट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अट्रॅक्टिंग FDI. ठीक आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे आपली है ना, याला आकर्षित करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक महत्वाची भूमिका बजावत नाही, म्हणजे तो घटक FDI ला अट्रॅक्ट करण्यासाठी महत्वाचा नाहीये. ए, लॉज, रूल्स अँड रेग्युलेशन्स, बी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर, सी, कॉस्ट ऑफ रिसोर्सेस की लँग्वेज. तर तो आहे तुमचा लँग्वेज. लँग्वेज इज नॉट द बिगेस्ट बॅरियर. ठीक आहे, टू अट्रॅक्ट द FDI. बरोबर आहे की नाही. म्हणजे बघा, गुंतवणुकीसाठी तुमचा कायदा व्यवस्थित असला पाहिजे, तुमचे रूल्स, तुमचे रेग्युलेशन्स हे थोडेसे अनुकूल असले पाहिजेत है ना. प्रशासकीय कार्यपद्धती जी आहे ते सुद्धा थोडेसे अनुकूल असले पाहिजे, म्हणजे तुमची परमिशन असेल, एखादी रजिस्ट्रेशन असेल है ना, काही प्रशासकीय प्रक्रिया असतील, ती जितक्या इझी असतील, जितक्या सोप्या असतील तितकं गुंतवणूक वाढणार, तितकं FDI जास्त अट्रॅक्ट होणार है ना. त्यानंतर आहे तुमचं कॉस्ट ऑफ रिसोर्सेस, संसाधनाची किंमत सुद्धा तशीच पाहिजे, स्वस्त पाहिजे है ना, म्हणजे लेबर सुद्धा स्वस्त पाहिजेत, कच्चा माल तिथे उपलब्ध पाहिजे. या सर्व गोष्टी असतील तर FDI ऑब्व्हियसली अट्रॅक्ट होत असतं. लँग्वेज इज नॉट द बिगेस्ट प्रॉब्लेम हिअर. ठीक आहे, त्यामुळे डी ऑप्शन इज द करेक्ट वन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जॉईंट व्हेंचर. ठीक आहे, संयुक्त उपक्रम जो आहे त्याचं कुठलं वैशिष्ट्य नाही दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं विचारलंय. ए, प्रत्येक भागीदाराचा समभागातील हिस्सा निश्चित असतो. बी, केवळ कायदेशीररित्या नोंदणीकृत संस्थांमध्येच संयुक्त उपक्रम शक्य असतो. की ऑप्शन सी, भागीदारांच्या व्यवस्थापनात सहभाग घेण्याचा हेतू असतो. की ऑप्शन डी, एका भागीदाराने दुसऱ्या भागीदाराचे सर्व समभाग संपादन करणे. कुठलं वैशिष्ट्य नाही विचारले बरं का, तर ऑब्वियस आहे ऑप्शन डी, वन ऑफ द पार्टनर्स अक्वायर्स कम्प्लीट स्टॉक ऑफ द अदर्स. असं होऊ शकतं का, नाही होऊ शकत है ना. संयुक्त उपक्रम म्हणजे काय
दोन किंवा अधिक कंपन्या किंवा संस्था एखादा विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी एकत्र येतात किंवा एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी एकत्र येतात आणि एखादा प्रोजेक्ट राबवतात, त्याला जॉईंट व्हेंचर म्हणतो आपण. ठीक आहे. मग याच्यामध्ये जे काही भागीदार असतो, प्रत्येक भागीदाराचा समभाग असतो, इक्विटी असते. ठीक आहे. भागीदारचं जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनात तो सहभागी होऊ शकतो, म्हणजे भागीदार व्यवस्थापनामध्ये सहभाग होऊ शकतो, निर्णय प्रक्रियेमध्ये तो सहभागी होऊ शकतो, योगदान देऊ शकतो. ठीक आहे. संयुक्त उपक्रम सामान्यतः कायदेशीररित्या स्थापन झालेल्या संस्थांमध्येच केला जातो. आलं लक्षात. त्यामुळे ते असं एखाद्या पार्टनरचं सगळा स्टॉक त्याला मिळेल असं या गोष्टी नसतात. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लेवल ऑफ रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन. खालीलपैकी प्रादेशिक आर्थिक एकीकरणाची रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणजे तेच, ठीक आहे, आर्थिक एकीकरणाची पातळी कोणती नाही असं विचारले. कस्टम युनियन आहे, कॉमन मार्केट आहे, इकॉनॉमिक युनियन आहे की नॅशनल युनियन आहे. तर ऑब्व्हियसली ते आहे नॅशनल युनियन. बरोबर आहे. कारण बघा याच्यामध्ये जे तुमचं रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन असतं म्हणजे काय असतं की दोन किंवा दोनपेक्षा अधिक देश असतात. यामध्ये यांनी काय केलेलं असतं, परस्पर व्यापार केलेला आहे, गुंतवणूक केलेली आहे, काही आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी केलेले काही आर्थिक व्यवस्था सुद्धा आहेत, है ना. हे काय असतं तुमचं, हे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन असतं. याच्यामध्ये फ्री ट्रेड एरिया आहे, है ना, कस्टम युनियन, कॉमन मार्केट, इकॉनॉमिक युनियन, कम्प्लीट इकॉनॉमिक इंटिग्रेशन, है ना. या सर्व प्रादेशिक आर्थिक एकीकरण है ना याच्या पातळ्या आहेत. अलग लक्षात. त्यामुळे नॅशनल युनियन हे त्याच्यामध्ये येत नाही. कस्टम युनियन आहे, कॉमन मार्केट आहे, इकॉनॉमिक युनियन आहे, त्यासोबत फ्री ट्रेड एरिया आहे, कॉम्प्लीट इकॉनॉमिक इंटिग्रेशन आहे, पण नॅशनल युनियन त्याच्यामध्ये नाहीये. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द गोल ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR. ठीक आहे. CSRचं उद्दिष्ट कोणतं दिलेल्या ऑप्शन्सपैकी नाही असं विचारलंय. ए, पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे, बी, महिला व वंचित घटकांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करणे, की शासनाकडून लाभ आणि कर सवलत मिळवणे. काय असू शकतं, तर ऑप्शन डी त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे. शासनाकडून लाभ आणि कर सवलत मिळवणं हे CSR मध्ये येणार नाही. ठीक आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये हे येणार नाही. याच्यामध्ये काय येतं, पर्यावरणाशी संबंधित आहे म्हणजे इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी याच्यामध्ये आहे, महिला आणि वंचित घटकांचं सक्षमीकरण आहे, सामाजिक समस्याबाबत जनजागृती आहे, त्यासोबतच सोशली म्हणजे सामाजिकरित्या सर्वांगीण विकासासाठी योगदान करणं हे पण त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शासनाकडून लाभ घेणं किंवा कर सवलत मिळवणं असं काही गोष्टी याच्यामध्ये येत नाहीत. पुढील प्रश्न बघा. 2024ला मोस्टली असेच प्रश्न होते की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रिन्सिपल, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स, अशाच प्रकारे आहे ना. बघा हा पण प्रश्न तसाच आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मोड ऑफ एंट्री इनटू इंटरनॅशनल बिझनेस, म्हणजेच इंटरनॅशनल बिझनेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी असा कुठला एक उपाय नाही असं विचारलंय. ठीक आहे. कुठला मार्ग नाही असं विचारलंय. बरोबर आहे. त्यामध्ये डायरेक्ट एक्सपोर्टिंग आहे, इनडायरेक्ट एक्सपोर्टिंग आहे, इंटर कॉर्पोरेट ट्रान्सफर आहे, पर्सनलाइज सेल्स कॉन्ट्रॅक्ट आहे. तर यामध्ये ऑब्व्हियसली डी ऑप्शन जो आहे तो बरोबर येतो. वैयक्तिक विक्री करार हा इंटरनॅशनल बिझनेसशी संबंधित येऊ शकतो का, नाही. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये प्रत्यक्ष निर्यात आहे, अप्रत्यक्ष निर्यात आहे, है ना, आंतर कंपनी हस्तांतरण आहे, या गोष्टी असू शकतात, बट त्यामध्ये पर्सनलाइज सेल्स कॉन्ट्रॅक्ट नाही. त्याच्या पुढील प्रश्न बघा काय म्हटलंय की विच ऑफ द फॉलोइंग एंट्री स्ट्रॅटेजीज इज अडॉप्टेड बाय मॅकडॉनल्ड्स इन इंटरनॅशनल मार्केट. ठीक आहे. आता डायरेक्ट प्रश्न आपल्याला येत नाहीत एक्झाम मध्ये. ठीक आहे. आपल्याला कसे प्रश्न येतात, आपल्याला प्रश्न येतात कन्सेप्च्युअल, है ना, त्यामध्ये सिच्युएशन बेस्ड येतात. मग आता इथे मॅकडॉनल्ड्स हा एक इंटरनॅशनल बिझनेस आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये जो मॅकडॉनल्ड्स आहे ही कुठली स्ट्रॅटेजी आहे, ही लायसन्सिंग आहे, स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे, फ्रँचायझिंग आहे की ॲक्विजिशन आहे. ऑब्व्हियसली ही फ्रँचायझिंग आहे. मॅकडॉनल्ड्स इज नथिंग बट द फ्रँचायझी बिझनेस. दॅट इज वाय प्रश्न कसं विचारलं की मॅकडॉनल्ड्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंट्री घेण्यासाठी कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजिक हा बिझनेस प्रकार आहे असं विचारलंय ना, मग तो फ्रँचायझिंग आहे. पुढचा, which type of FDI includes the creation of new assets and production facilities in the host country.
ठीक आहे. स्ट्रॅटेजीज अलायन्स, मर्जर अँड ॲक्विजिशन, ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट की ग्रीनफील्ड. ऑब्व्हियसली ती आहे तुमची ग्रीनफील्ड है ना. आता ग्रीनफील्ड गुंतवणूक जी आहे, ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट जी आहे, म्हणजे काय होतं की परदेशी कंपनीने जे यजमान देश आहे, ठीक आहे, यजमान देश म्हणजे कुठला तुमचा होस्ट कंट्री, ठीक आहे ना. होस्ट कंट्री जी आहे त्यामध्ये नवीन उद्योग करणं, कारखाना उघडणं, उत्पादन केंद्र उघडणं किंवा नवीन मालमत्ता उभारण्यासाठी काही थेट गुंतवणूक केली असेल तर त्याला ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, आधीपासूनच अस्तित्वात असलेली कंपनी आहे, मालमत्ता आहे किंवा उत्पादन आहे, ते खरेदी करून त्यामध्ये गुंतवणूक करणं म्हणजे ब्राउनफील्ड झालं. आलं लक्षात. ग्रीनफील्ड ब्राउनफील्ड हे दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. आणि विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, 3 तारखेपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. हा चान्स अजिबात मिस करू नका, कारण प्रत्येक स्टेप बाय स्टेप गोष्टी तुम्हाला यामध्ये कळणार आहेत. तुमचं प्रिपरेशन सुरुवातीपासून ए पासून ते झेड पर्यंत संपूर्ण गोष्टी तुम्हाला एक्सपर्ट्सच्या अंडर कव्हर केल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचे आणि प्रिपरेशनला लगेचच सुरुवात करायची आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन सर्च करायचं. हा ॲप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअरमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. बाय नाव वरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील, जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल, स्टडी मटेरियल, सर्व गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.